नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे। तर आज सकाळ सकाळ आम्ही निघलोत डोंगरगणला रामेश्वर मंदिरामध्ये महादेवांचा रुद्राभिषेक करायला। तर सकाळी 3 वाजता उठलो होतो आम्ही आणि आता 4 वाजलेत। आवरता सगळं खूप घाई गडबड झाली आता निघायला। तर सगळे माझं वाट पाहते, तर मी आता निघते चला। तर पुढे तुमच्याशी मी बोलतच राहीन आणि रुद्राभिषेक कसा घालायचा, काय घालायचं किंवा पूर्ण माहिती मी तुम्हाला रुद्राभिषेक आम्ही कसा घातला सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पुढं। तर चला मग, मुलगा वाट बघतोय, फौजी साहेब वाट बघत आहेत। चला 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 राजू, गेट लावून घे बाळा, वेळेवर जा का मला नक्की जा कोण दरवाजा लावून घे, लाईट लाईट कर पाहू बाहेरचे बंद आता। सगळा चिखल झालाय, पाऊस झालाय तर चिखल तो प्रसादाचं भाताचं पातेलं नीट ठेवलं ना? हा ठेवलं। चला, गणपती बाप्पा मोरया। तर सकाळी मी 3 वाजता उठले पहाटे, त्यानंतर आंघोळ झाली आणि म्हणलं घरातल्या देवांची देवपूजा करावा। तर फुलं तोडायला लागले मी। फुलं उमललेलीच नव्हते, जास्वंदीचे फुलं थोडंसं म्हणजे सकाळी 6:30 7:30 पर्यंत चांगले उमलतात। तर कळ्याच तोडले मी अशा, म्हणलं नंतर चट उमलतील ते। आणि घरातली पूजा झाली, बाहेरच्या गणपती बाप्पांची पूजा झाली आणि मग आम्ही निघलो। तर आम्ही इतक्या लवकर का चाललो, कारण श्रावण महिना चालू आहे ना। श्रावण महिना अख्खा महिनाभर खूप गर्दी असते महादेवांच्या मंदिरामध्ये, कारण श्रावण महिना तितका पवित्रच असतो। तर गुरुजी काय बोलले, तुम्ही लवकर या म्हणजे तुमची पूजा व्यवस्थित झाली जाईल, कारण श्रावण महिने मंदिरामध्ये गर्दी असते। भाविक लोक दर्शनासाठी येण्याआधी तुमची पूजा झाली जाईल। तर डोंगरगण इथं रामेश्वर देवस्थान आहे ना, तिथं महादेवांचं मंदिर आहे। तर तिथंच आम्हाला रुद्राभिषेक घालायचा होता। आपण आहे ना घरी मस्त महादेवांना अभिषेक घालतो, रुद्राभिषेक घालतो, पण तो आहे ना आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने घालतो। तर म्हणलं मंदिरामध्ये जाऊन एकदम प्रॉपर आपण रुद्राभिषेक घालावा, कारण श्रावण महिना वर्षातून एकदाच येतो। तर असं श्रावण महिन्यामध्ये ना आपण कधी पण रुद्राभिषेक घातला तरी पण चालतो। इतर वेळी जर आपल्याला घालायचं म्हणलं रुद्राभिषेक, आपल्याला वार तारीख तिथी सगळं पाहावं लागतं। तर असं रुद्राभिषेक आपण श्रावण महिन्यामध्ये घातलेला खूप चांगलं असतं, आपल्या घरातल्या सगळ्या अडीअडचणी दूर झाल्या जातात। डोंगरगण इथं महादेवांची पिंड आहे ना, ती श्रीरामांच्या हातून स्थापित केली गेलेली आहे, त्यामुळं तिला रामेश्वर महादेव किंवा रामेश्वर देवस्थान असं म्हणतात। तर महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यानं सगळ्यात आधी आपण नंदीची पूजा करायची असते आणि त्यानंतर मग महादेवांची करायची असते। बऱ्याच वेळा काय होतं, आपण डायरेक्ट महादेवांच्या मंदिरामध्ये जातो। तर रुद्राभिषेक आपण कशासाठी करतो, आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी आपण संकल्प करतो आणि मग रुद्राभिषेक घालत असतो। तर आपली जी इच्छा आहे ना ती आपण नंदीच्या कानामध्ये बोलायची असते, नंदीची पूजा करून। आपली इच्छा संकल्प नंदीच्या कानामध्ये बोलल्यानंतर नंदी ती इच्छा आपली महादेवांपर्यंत पोहोचवतात आणि मग ती महादेव आपली इच्छा पूर्ण करतात, असं असतं। आम्ही लवकर गेलो होतो ना, तर मंदिराच्या आवारामध्ये मंदिरात इतकी शांतता होती ना, तिथं फक्त ब्राह्मण होते, मी, फौजी साहेब आणि मुलगा, असं आम्ही 4 जण होतो फक्त। तर ब्रह्ममुहूर्तामध्ये सकाळ सकाळ लवकर महादेवांचा रुद्राभिषेक होणार होता ना, खूप छान वाटत होतं। आम्हाला नंदीची पूजा करूपर्यंत मुलांनी सगळं सामान मंदिरामध्ये आणून ठेवलं होतं। तर नंदीची सुद्धा पूजा कशी करायची असते, काय असतं, सगळं त्याचं महत्त्व सुद्धा ब्राह्मणांनी आम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं। आणि मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता, एक आहे ना देवळ आहे अशी, आणि देवळीमध्ये असं पाणी म्हणजे खाली जमिनीतून पाणी येतं ते काय कोणी ओतलेलं नाही किंवा साठवलेलं नाही आहे, आपोआप म्हणजे तेवढं पाणी राहतं। तर मी विचारलं ना ब्राह्मणांना, इथं पाणी असं का? तर ब्राह्मण बोलले, जेव्हा श्रीरामांनी ही पिंड स्थापित केली ना त्यांच्या हाताने, तर अभिषेक घालण्यासाठी त्यांनी इथं पाण्याचा उगम केला होता। तर तिथं ते पाणी तेवढं हमेशा राहतं, देवळीच्या वर पण येत नाही आणि जास्त खाली पण जात नाही, तेवढं पाणी मेंटेन राहतं। तर अभिषेक घालण्यासाठी तिथूनच ते पाणी घेतलं जातं। तर ब्राह्मण बोलले खूप पवित्र पाणी ते पण। आणि आम्ही उन्हाळ्यामध्ये ना ओंकारेश्वरला गेलो होतो, उज्जैनला। तर तिकडून सुद्धा आम्ही नर्मदा नदीचं 4-5 बाटल्या भरून पाणी आणलं होतं। तर त्याच्यामधली एक बाटली सुद्धा आम्ही महादेवांचा अभिषेक घालण्यासाठी घरून घेऊन आलो होतो, कारण असं म्हणतात की कुठल्याही तीर्थाच्या ठिकाणच्या पाण्याने किंवा गंगाजलाने जर महादेवांचा अभिषेक घातला ना, तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात। तर कुठल्याही पूजेला बसायचं म्हणलं ना, आधी स्वतःला आपण अष्टगंध गंध हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि मगच पूजेला सुरुवात करायची असते।
हरि ओम साम सदाशिवार्पणमस्तु। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। हरिपति नमो नमः। सर्वमंगलमंगल शिव सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते नमो नमः। हरि ओम साम सदाशिवार्पणमस्तु। त्या गणपतीला प्रथम पाणी घालायचं, हाताला लावायचं, हरे ओम श्रीमन्महागणाधिपते नमो नमः। एकदन्ताय विद्महे धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम श्रीमन्महागणाधिपते नमो नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। हरि ओम शांत सदाशिवार्पणमस्तु। पंचामृताचं स्नानं समर्पयामि, घृतस्नानं समर्पयामि, शर्करास्नानं समर्पयामि, मधुस्नानं समर्पयामि, दुग्धोदकस्नानं समर्पयामि। कुठल्याही देवाची पूजा करायची म्हणलं ना तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची असते। तर गणपती बाप्पांना अभिषेक घातला, अष्टगंध, धूप, दीप, अक्षदा वाहिल्या, त्यानंतर आता महादेवांच्या पूजेला सुरुवात करायची। आता गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्या परिवाराच्या कल्याणासाठी, आपल्या इच्छापूर्तीसाठी संकल्प करायचा असतो। तर तो संकल्प बोलायचा आणि त्यानंतर इथं पाणी सोडून द्यायचं एक पळीभर। तुमच्या मनात काय इच्छा आहे भगवंताला मागा। श्रावण मास निमित्त अशुभ ग्रहाचा दोष परिहार सर्व समस्या दोष सर्व ग्रह दोष निवारणार्थ प्रीत्यर्थ श्री रामेश्वर महादेव रुद्र अभिषेक करिष्ये। हरि ओम श्रीमन्महागणाधिपते हरि ओम श्रीमन्महागणाधिपते नमो नमः। एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकरभोजराङ्गं त्रिनेत्रं। हरि ओम साम सदाशिवार्पणमस्तु। तर आपण जेव्हा घरी रुद्राभिषेक घालतो ना तेव्हा काही जास्त एवढं सामान लागत नाही, पण कसं आहे ना, जेव्हा आपण एकदम प्रॉपर रुद्राभिषेक घालतो ना त्याच वेळेस आपल्याला व्यवस्थित फरक पडत असतो। कारण रुद्राभिषेक करायचं म्हणलं ना देवी पार्वतीची ओटी भरायची असते, ब्राह्मणाला शिदा दक्षिणा द्यायची असते, तर असं बरंचसं असतं। तर गुरुजींनी ना ही सामानाची लिस्ट दिली होती ना, आम्हाला पाठवली होती, तर त्याचा स्क्रीनशॉट मी इथं लावते। तर एवढं लागतं आपल्याला, त्यांच्या दक्षिणेसहित त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, तर एवढं लागतं रुद्राभिषेकसाठी। तर इतकं सगळं सामान आम्ही घेऊन गेलो होतो आणि रुद्राभिषेक घातलं तर इतकं मनाला प्रसन्न वाटतं, काय सांगू, खूप छान वाटतं। तर रुद्राभिषेकाचे फायदे अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते। त्याआधी हे पण सांगते की श्रावण महिन्यामध्ये कुठला वार तारीख वेळ पाहायची काही गरज पडत नाही। आपण श्रावण महिन्यामध्ये कधीही कोणत्याही वारी आपण रुद्राभिषेक हा घालू शकतो, कारण रुद्राभिषेक घालण्यासाठी श्रावण महिन्यासारखा पवित्र महिना कुठलाच नाही। आणि श्रावण महिना सोडून आपल्याला जर कधी रुद्राभिषेक घालायचं म्हटलं ना तर आपल्याला वार तिथी सगळं पाहावं लागतं आणि मगच आपल्याला रुद्राभिषेक घालावा लागतो। तर आपण रुद्राभिषेक केला ना आपल्या कुंडलीतील महापापसुद्धा जळून भस्म होतात आणि आपल्यातील म्हणजे आपल्यामध्ये शिवत्वाचा उदय होतो। त्यामुळे आपल्याला महादेवाचा शुभ आशीर्वाद प्राप्त होत असतो। आपल्या ज्या कोणत्या इच्छा असतील ना तर त्या सुद्धा पूर्ण होतात। तर रुद्राभिषेक आहे ना आपल्या घरासाठी, परिवारासाठी, विशेष करून आपली इच्छा जी असते ना ती कुठलीही इच्छा असो मग ती पूर्ण होण्यासाठी रुद्राभिषेक हा घातला जातो। आणि असं पण मानलं जातं की फक्त महादेवांची पूजा केल्याने, अभिषेक केल्याने, रुद्राभिषेक केल्याने सगळ्या देवी देवतांचं पूजन केल्या समान असतं। आणि एक मात्र महादेवांचा अभिषेक, रुद्राभिषेक घातला ना विभिन्न प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला त्यामधून लाभ होतात। आपण कुठल्याही प्रकारची एक इच्छा बोलू शकतो, ती इच्छा आपली पूर्ण झाली जाते। चंदन स्नानं समर्पयामि। आमि शंकर भवानी शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापति भवानी शंकर
शिवशंकर शंभो. तर इथं आम्ही महादेवांना पाण्याने अभिषेक, गंगाजलाने अभिषेक, त्यानंतर पंचामृताने, दुधाने, दह्याने, मधाने, साखरेने, त्यानंतर अशा म्हणजे बरेचसे पदार्थ होते. असं बरेचशा प्रकारे अभिषेक घातला आम्ही. त्यानंतर मस्त तिथं पाणी आहे, ते स्वयंभू पाणी तिथं असं आतमधून निघतं देऊळतून मी तुम्हाला दाखवलं. तिथून पाणी घेऊन आम्ही मस्त महादेवांची पिंड सगळी असं स्वच्छ करून घेतली पुन्हा अभिषेक घातल्यानंतर. आणि 5 वाजले होते, 5 सव्वा 5 वाजले होते काहीतरी. तर तिथल्या आसपासच्या बायका आहेत ना पूजेसाठी लवकर येतात, तर त्या पण आल्या होत्या मग. आणि मग आम्ही पण बेलपत्र वाहत होतो महादेवांचे एक 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 नाव घेऊन. तर अष्टोत्तर नामावली आणि त्या दुसऱ्या बायका पण म्हणजे पूजन करत होत्या. तर रुद्राभिषेकाला वेळ लागतो ना, तर त्या बायका आल्या होत्या दर्शनासाठी. त्यांनी पण दर्शन घेतलं, त्यांनी पण पूजा केली, त्या गेल्या निघून. आणि मग आमची पूजा चालूच होती. तर आसपासच्या बायका आहेत ना त्या लवकर येतात, म्हणजे 5 वाजताच येतात ते गुरुजी म्हणत होते. रोज येतात त्या नित्यनेमाने. तर इथं महादेवांचा अभिषेक झाला, त्यानंतर अजून प्रसाद दाखवायचा होता आणि पार्वती मातेची ओटी भरायची होती. तर गुरुजी म्हणले की पार्वती मातेची ओटी भरा. मग हळदी कुंकू व्हायला मी त्यानंतर हार घातला आणि देवीची ओटी भरली. आता इथं महादेवांना म्हणजे नैवेद्य दाखवायचा होता, प्रसाद दाखवायचा होता. तर आपण काय करतो, दुसऱ्या देवांना जेव्हा नैवेद्य दाखवतो ना त्यावेळेस त्या प्रसादावरती तुळशीपत्र ठेवत असतो. पण महादेवांना तुळशीपत्र हे कधीच चालत नाही. त्यामुळं महादेवांना जेव्हा आपण प्रसाद दाखवतो ना त्यावरती आपण बेलपत्र ठेवायचं असतं. तर तिथं तुम्ही बघू शकता पेड्यावर, भातावर इथं बेलपत्र ठेवले. तर बिना मिठाचा भात जो मी शिजून नेला होता ना, तर तो तिथल्या पाखरांसाठी म्हणजे ठेवायचा असतो. तर महादेवांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर गुरुजी महादेवांना मस्त भस्म आणि चंदनाचा तिलक करत होते. तर इतकं छान वाटत होतं, काही सांगू, मंदिरामध्ये एकदम प्रसन्न वाटत होतं. तर लोक दर्शनासाठी आले होते ना, तर आरतीसाठी गुरुजींनी सगळ्यांना थांबून ठेवलं होतं थोड्या वेळ. सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुखकरता करता विघ्नाची पुरवी प्रेम कृपाजनाची सर्वांगी सुंदर सिंधुराची गंगेश माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमुनी दर्शन प्रेम स्पर्धा गौरी कुमारा चंदन किशोरी करुणावतारम संसार सारम भुजगे सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवि सहितं नमामि. आरती घेतो गाली लोटांगण वंदे चरण डोळ्याला पाणी रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भावे वाळी म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव. शाकानामैकं जलं रुचिकरं कर्पूरखण्डजलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकरो. छत्रं चामरयोरिवं यजनकं चादर्शकं निर्मलं वीणां करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं शम्भो तवाराधनं शम्भो तवाराधनं. करचरणं कृतवागजायं कर्मजं वा श्रवणजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय गुरुनाथे श्री महादेव शंभो. हर हर गुरुनाथे श्री महादेव शंभो. शिव शिव गुरुनाथे श्री महादेव शंभो. कैलास राणा शिवचंद्रमौळी अनिंद्र माता मुक्तीधरारी कारंचकोणधारी तुझवीन शंभो मजकोणधारी. नमः पार्वतीपते हर हर की जय. मृत्युंजय भगवान की जय. काशी विश्वेश्वर भगवान की जय. वृद्धेश्वर भगवान की.
तर आमचा अभिषेक पूजा सगळं व्यवस्थित झालं. उजाडलं होतं थोडंसं आणि त्यानंतर हे बघा मांजरीचे 2 पिल्लं आणि एक मांजर होती इथं. तर हे मांजरीचे पिल्लं मांजर बघितली ना आमच्या मनीची आठवण आली मला. तर आमची मनी पण एकदम मस्त होती, अशीच होती, खूप गोड होती. तर ती देवाघरी गेली आता. तर गुरुजींनी बिना मिठाचा भात शिजून आणायला सांगितला होता ना, तर तो असा पाखरांच्यासाठी ठेवायचा असतो. असा बिना मिठाचा भात पाखरांना खाऊ घालायला सांगतात तिथं. तर असा भात पाखरांना खाऊ घातला ना आपले पित्रसुद्धा तृप्त झाले जातात. तर रुद्राभिषेकच त्याच्यासाठी असतो की आपल्या सगळ्या प्रकारच्या बाधा ह्या दूर झाल्या जातात. आपल्याला कसला त्रास असेल ना तर तो सुद्धा कमी झाला जातो. तर असे तर भात ठेवला मी पाखरांना. तर डोंगरगण रामेश्वर या ठिकाणी ना प्रभू रामचंद्र आणि माता सीता लक्ष्मण इथं ते स्वतः इथं वास केलेला आहे त्यांनी ना. तर माता लक्ष्मीची न्हाणी पण इथं आणि रामकुंड आहे, गरम पाण्याचं रामकुंड पण आहे, ते पण मी तुम्हाला नंतर दाखवते. आणि याचं सगळं महत्त्व आहे ना, याची कहाणी सगळी गुरुजींच्या तोंडून तुम्हाला मी ऐकवते. तर इथं प्रसाद सगळ्यांना वाटला. मी पाखरांना भात ठेवला, त्यानंतर गुरुजींचं दर्शन घेतलं. शहरापासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर हे निसर्गरम्य ठिकाण डोंगरगण असं नाव आहे. या डोंगरगणची आख्यायिका अशी आहे, या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस राम लक्ष्मण सीता वनवासाच्या काळामध्ये भ्रमण करीत होते त्यावेळेस या ठिकाणी आले आणि या जागेवरती शरभंग ऋषी म्हणून ऋषी राहत होते. त्यांचा खूप मोठा इथं आश्रम होता ऋषींचा. त्यांना कुष्ठरोग होता आणि प्रभू रामचंद्र इथं आले. इथं 2 दिवस मुक्कामाला थांबले. ऋषींना विचारलं, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला काय इथं अडचण काय. ऋषींनी सांगितलं, मला माझा कुष्ठरोग आहे मला, तरी तो मला स्नान करताना थंड पाण्याने खूप तकलीफ होती, तर गरम पाण्याची व्यवस्था करा. म्हणून प्रभू रामचंद्राने या जागेमध्ये इकडं उजव्या बाजूला अग्निबाण मारून तिथं गरम पाणी काढलं. आजही तिथं अनेक शिवभक्त येऊन पहाटे स्नान करतात आणि पिंडीला पाणी घालतात. त्यानंतर सकाळी उठल्यावर सीतामाईला आंघोळ करायची होती म्हणून खाली उत्तर बाजूला एक असं भुयार तयार केलं आणि त्या भुयारामध्ये बाण मारला, तिथून पाणी काढलं. आजही ते पाणी चालू आहे. तिथं सीतामाईने आंघोळ केली म्हणून त्याला सीताकुंड सीतान्हाणी असं म्हणतात. आणि त्यानंतर त्यांना शिवपूजा करायची होती म्हणून प्रभू रामचंद्राने हे स्वयंभूलिंग प्रभू रामचंद्राच्या हस्ते हे लिंगाची स्थापना केली. प्रथम पूजा रामाने केली म्हणून रामेश्वर असं म्हणतात. आणि या ठिकाणी या दरीमध्ये इथं प्रभू रामचंद्र 2 दिवस इथं मुक्कामाला थांबले होते म्हणून इथं राम लक्ष्मण सीताच्या मूर्ती आजही आम्ही बसवलेल्या आहेत. आणि यानंतर प्रभू रामचंद्र नाशिक या भागाकडे रवाना झाले आणि पुढे अहिल्याबाई होळकरांचं राज्य आलं. त्यानंतर अहिल्याबाई होळकरांकडे डांगे म्हणून एक सरदार होते. त्या सरदारांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि मंदिर बांधलं. अशी या डोंगरगणचं महात्म्य रामविजय ग्रंथामध्ये 13व्या अध्यायामध्ये एक 20 ओळी आलेल्या आहेत. ते तुम्ही आवर्जून वाचा विनंती. महादेवाच्या मंदिरात जर तुम्ही गेलात दर्शनाला तर ज्या उत्तर बाजू जी असेल किंवा तुम्हाला जर दिशा नाही समजली तर ज्यावेळेस पिंडीवरचं पाणी खाली पडतंय त्या बाजूला मुख करून बसायचं आपण पूजा करताना. म्हणजे आपण जे बसलो आता तर ते योग्य बसलो. पूजा करताना आपण पूजा करत आहोत, आपलं मुख हे उत्तर दिशेला व्हायला पाहिजे. अशी पूजा करताना फोटोमध्ये जरी पाहिलं आपण ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी सौराष्ट्रामध्ये श्रीलंकेला जात असताना तिथं सोमनाथाची स्थापना केली तरी पण त्यांनी उत्तर दिशेला बसूनच पूजा केली. प्रत्येक ठिकाणी कसं आहे, श्रुतीमध्ये कसं आहे, पुराणामध्ये पण कसं. तर चला तर मग मी तुम्हाला श्रीरामांनी जे बाण मारून गरम पाण्याचं कुंड बनवलं होतं ना ते दाखवते. तर हे बघा इथं गरम पाण्याचं कुंड आहे. असं नंतर याचं बांधकाम वगैरे नंतर झालं पण इथं गरम पाणी असं बोलतात. तर चेक करून बघते मी. तर जास्त गरम नाही आहे बरं का, आता त्याला खूप वर्ष झाले ना, जास्त गरम नाही पण असं थोडंसं म्हणजे काटामोड झाल्यासारखं गरम आहे. अगदी कोमट जास्त गरम नाही. कोंबट आहे ना पण
आता श्रीरामाने माता सीतासाठी इथं न्हाणी बनवली होती ना आंघोळीसाठी, तर ती सीताची न्हाणी किंवा सीताकुंड म्हणतात त्याला, तर दाखवते मी तुम्हाला. तर असं वरंगळतं आहे ना, असं इथं काम झालेलं आहे जरा ना, तर खडी वगैरे आहे, तर पायी घसरायची भीती वाटते पावसा पाण्याचं. तर या डोंगरगणला आहे ना, लांबून लांबून लोकं फिरायसाठी येतात. तर इथं सीताची न्हाणी, रामकुंड, महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. आणि इथं खाली ना खूप झाडं येतं आणि झाडींच्या खाली कोणती व्हॅली ते पण आहे बोलतात, पण आम्ही नाही गेलो कधी तिकडं. खूप झाड आहेत आणि खूप लांब येते. तर इथं आता मी तुम्हाला सीताची न्हाणी दाखवते. तर तुम्ही बघू शकता असं म्हणजे गुहेसारखं जे आहे ना, तर बांधकाम ते नंतर झालं असेल बरं का, पण इथं सीताची न्हाणी असं बोलतात. आणि इथं 12ही महिने पाणी चालू राहतात असं म्हणतात. तर इथं 12 महिने पाणी चालू राहतं ना, तर आतमध्ये भरपूर असं शेवाळायला होतं. फौजीसाहेब म्हणले, "घसरून पडशील, दुखापत होईल, मोकार जाऊ नको आतमध्ये." आणि म्हणले की आतमध्येपर्यंत भुयार आहे चांगलं, इथं जंगल आहे ना, तर काही जाऊन बसलं ना त्यामध्ये तर भीती वाटते, आतमध्ये अजिबात जाऊ नको. तर त्यांनी मला आतमध्ये नाही जाऊन दिलं. आणि इकडं असं जंगल आहे, तुम्ही बघू शकता, खूप झाडी येतं. तर असं लोकं लांबून लांबून फिरायला येतात ना, तर असं इकडं रस्ते रस्ते असे बनलेले येतं. खाली व्हॅली म्हणतात, पण आम्ही नाही जाणार तिकडं, आम्हाला गोरक्षनाथ गडावर पण जायचं आहे ना. तर आम्ही इकडे तिकडे थोडंसं पाहिलं, सगळं पाखराचा चिवचिवाट होता फक्त. म्हणलं भीती वाटते, सकाळ सकाळ अजून कोणीच नाही आलेलं. तर आमच्या इकडं ना असे जंगलात इकडं तिकडं, म्हणजे आमच्या केडगावमध्ये सुद्धा बिबट्या आला होता. तर इथं काही चीज आहे, इथं जंगल आहे, चला आपलं पाठीमागं. मग आम्ही निघलो पाठीमागं. तर आमच्या फौजी साहेबांनी मला कसं धरून आणलंय, तर वरंगळताला आणि चढायला माझे असे पाय थरथर कापतात 2-3 ऑपरेशन झाल्यापासून. तर असं फौजी साहेबांनी मला वरती धरून आणलं. तर इथं दत्त महाराजांचं मंदिर आहे. तर इथं दर्शन घेऊ म्हणलं आणि निघू गोरक्षनाथ गडाकडं. तर गोरक्षनाथ गड इथून जवळच आहे, तिथून पण दर्शन घेऊन जाऊ म्हणलं. कारण श्रावण महिन्यामध्ये आपण जितकं देवदेव करू ना, जितकं देवाचं दर्शन घेऊ, नामस्मरण करू, तितकं चांगलं असतं. कारण श्रावण महिना खूप पवित्र असतो. तर मंदिरातून आम्ही निघालो गोरक्षनाथ गडाकडं. तर वर चढल्यानंतर आम्हाला असं टाळ भजनाचा आवाज आला. तर तिथं खूप सारे मुलं आणि एक गुरुजी त्यांना शिकवत होते. तर मुलं अशी शिकायला आलेले आहेत तिथं बहुतेक, किंवा आश्रम असेल बहुतेक. तर असं खूप छान आणि प्रसन्न वाटलं तिथं. तर ज्या ठिकाणी देवाचं नामस्मरण घेतलं जातं ना, त्या ठिकाणी खरंच खूप पॉझिटिव्हिटी असते, खूप छान वाटतं. तर आम्ही निघालो आता गोरक्षनाथ गडावर. तर इथून वरती 5 किलोमीटर आहे. तर जसं आम्ही गडावर चढायला लागलो, तसं इतकं भारी वाटलं. तुम्ही बघू शकता किती भारी नजारा आहे. असं सूर्योदय वरती आलेले येतं. जास्त काही वेळ झालेला नव्हता. सकाळ-सकाळ चालतो ना आम्ही वरती. तिथली पूजा उरकल्यानंतर तर लोकं सकाळ-सकाळ सुद्धा असं दर्शनाला येतात, गाड्या करून येतात आणि वॉकिंगला सुद्धा खालच्या गावातले लोकं आहेत ना, पायी-पायी गडावरती येत होते. तर खूप भारी वाटत होतं असं सकाळ-सकाळ. खरंच ना, माणसाने लवकर उठून निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे.
तर आम्ही पोहोचलो गोरक्षनाथ गडावर. तर इथं गाडी लावा म्हटलं आणि वर जावा. तर खूप दिवसानंतर आलो ना आम्ही. तर ह्या पायऱ्या ज्या बनल्यात ना आता नवीन, त्या आत्ता बनल्यात. आम्ही आलो तेव्हा पलीकडून जो रस्ता दिसतो ना तोच होता. तर आम्ही पायऱ्या चढायला लागलो. म्हटलं जरा नवीन बनल्यात ना पायऱ्या, याच्याहून जाऊन बघू. पण वरती जाऊस तर मी ना इतकी थकले होते ना, पायऱ्या चढायला खूप अवघड जात होतं. त्यापेक्षा पलीकडून जो रस्ता होता ना जुना, तर तो खूप भारी होता. तिकडून अजिबात दम नव्हता लागत आणि नॉर्मल आपण जसं चालतो ना तसंच वाटायचं तिकडून. तर इकडं पायऱ्या चढूस तर माझा फार जीव गेला होता. तर मनाला असं म्हटलं जुनं ते सोनंच असतं बाबा, चांगलं असतं. तिकडूनच आलो असतं तर बरं झालं असतं. खूप थकले होते वरती येऊन मी. तर आल्यानंतर पहिलं मी थोडंसं बसले, शांत झाले आणि त्यानंतर मग आतमध्ये दर्शनाला गेलो आम्ही. तर इथं गोरक्षनाथ गडावर गोरक्षनाथांचं पण एकदम मस्त शांत दर्शन झालं आमचं. तर बाप-लेकं बघा कसे दर्शन घेतात मस्त दोघंजण. तर त्यांचे 1-2 फोटो पण काढले मी तिथं. तर एकदम मस्त प्रसन्न वाटत होतं. एकदम शांत वातावरण होतं सकाळचं. आपल्या मनुष्य जीवनाचं कसं असतं ना, आपण कुठं देवाला गेलो ना, तर देवाजवळ पहिलं आपल्या स्वतःसाठी आपण कधीच काही मागत नाही. आपल्या मुलाबाळासाठी, लेकराबाळासाठी, परिवारासाठी सुख, समृद्धी, समाधान आणि यशाची कामना करतो. तर असे माणूस जातीचं. तर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो, तर इथं पंक्ती बसलेल्या होत्या. तर असं लोकं आहेत ना, का त्यांचं काही नवस असेल, काय असेल ना, तर असं पंक्ती पण देतात, जेवण घालतात. तर इथं प्रसाद वाटत होता. तर मी तुम्हाला आधी खालचा नजारा दाखवते. तुम्ही बघू शकता किती भारी वाटते. त्यानंतर म्हटलं आम्ही पण प्रसाद घेऊ मग. तर हे बघा सगळे शेत दिसत हिरवे-हिरवेगार मस्त लांबपर्यंत व्ह्यू दिसतो इथून. तर लापशीचं जेवण आणलं होतं कोणीतरी असं पंगत घालण्यासाठी. तर फौजी साहेबांनी एकाच पत्रावळीमध्ये मग लापशी घेतली आणि तिघं पण एकाच पत्रावळीमध्ये जेवू म्हणलं पटकन आणि निघू घराकडं. तर मुलगा गेला होता हात धुण्यासाठी, तो पण आला आणि त्याने पण मग आमच्यातच जेवला चला थोडंसं. सगळे तर इथं खाली ना एक व्ह्यू पॉइंट बनवलाय तुम्ही बघू शकता. तर तिथं जाऊन सुद्धा तुम्हाला मी खालचा व्ह्यू दाखवते आता. आणि लोकं इथं खालच्या गावचे कुठले असे म्हणजे व्यायामाला सुद्धा येतात. तर खाली व्यायाम ते करू राहिलेत. तर खालचा व्ह्यू बघा किती भारी दिसतोय. तर इतके मोर ओरडत होते ना खाली येऊन, क्याव, 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 क्याव करत होते. खूप आवाज येत होता. म्हणजे या जंगलात आहे ना खूप मोर आहेत असं वाटत होतं. तर त्या व्ह्यू पॉइंटवरून आम्ही जरा खाली आलो. तिथं थोडंसं थांबलो, गाडी साईडला लावली, 2-4 फोटो काढले मस्त आणि त्यानंतर निघालो घराकडं. तर लोकं असे सकाळ-सकाळ वॉकला येतात ना, तर ते सुद्धा चालले होते पाठीमागं. तर आम्ही सकाळी 3 वाजता उठलो होतो आणि 4:15 वाजेपर्यंत मंदिरात पोहोचलो होतो. त्यानंतर रुद्राभिषेक झाला. त्यानंतर इकडं गोरक्षनाथ गडावर सुद्धा दर्शन झालं होतं. तर 8-8:30 वाजेपर्यंत आमचं सगळं उरकलं होतं. त्यानंतर आम्ही निघालो घराकडं. तर रुद्राभिषेक आमचा खूप छान झाला आज. खूप छान दिवस गेला. तर ताई, दादांनो, मावशींनो, मी आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा.
चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.